काय सांगतात महाराज, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे म्हटले। याच्यातला एक शब्द महत्वाचा आहे आणि तो म्हणजे निज आणि निष्ठा। बरेचसे जण नाम स्मरण करतात, बरेचसे जण भजन करतात, बरेचसे जण भक्ती करतात, पण एक जर निष्ठा नसेल, जसं पतिव्रता स्त्री म्हणा किंवा कुठलीही स्त्री म्हणा लग्न झालेली, जर गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाही, बाकी बख्खळ दागिने घातले, टोपलभर अंगावर दागिने, फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आणि कंपाला कुंकू नाही, या दोन गोष्टी जर तिच्याकडे नसतील तर तिच्या ऐश्वर्याचं लेणं असून सुद्धा नसल्यागत आहे। तसं आम्ही भजन करत असताना, भक्ती करत असताना निज आणि निष्ठा जर नसेल आमच्याकडं तर आमचं जीवन कुचकामी आहे। निष्ठा फार महत्वाची आहे। आम्हाला ऐकायला मिळालं निष्ठा आणि विश्वास जवळजवळ एकच आहेत। शब्द जरी ऐकायला जवळचे वाटत असतील, दोघांचा विचार एक वाटत असेल तरी दोन शब्दामधून, दोन प्रमाणामधून आम्हाला दोन विचार कशा प्रकारे मांडता येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। निष्ठा ही साधीसुधी नाहीये, कारण एखाद्या माणसावर आमचा विश्वास बसला, तो विश्वास कुठपर्यंत टिकू शकतो पहा तुम्ही। ज्या माणसाचे जोपर्यंत आम्हाला दुर्गुण कळणार नाही तोपर्यंत आमचा त्याच्यावर विश्वास 100% आहे म्हणतो आम्ही। जीवाला जीव देईल म्हणजे त्याचा विश्वास कमी होणार नाही, अशी भाषा आम्ही सहजासहजी आमच्या व्यवहारात आम्ही वापरत असतो। पण त्याच व्यक्तीच्या अंगामधील जर एखादा दोष आमच्या पुढे दिसून आला की मग तो विश्वास आमचा तिथं ढळू लागतो। निष्ठा तशी नाहीये। राम आणि रावणाच्या युद्धामधील एक प्रसंग आम्हाला आठवतो निष्ठेबद्दल। ते गंधमादन नावाचं एक वानर होतं, त्या वानराला रावणानं हातामध्ये धरलं महाराज। त्याला एवढंच म्हणू लागला तो मन रावणाचा आहे म्हणून, रावणाचा आहे म्हणून मन नसत तर जागेवर तुला असं चिरडून दाबून मारून टाकतो म्हणाले, जागेवर चिरडून मारतो म्हणाले। पण तेही गंधमादन नावाचं वानर काय म्हणू लागलं, माझा प्राण जरी घेतलास, या ठिकाणी माझा प्राण जरी घेतलास तरी मी रामाचाच म्हणेल, पण रावणाचा कदापि म्हणणार नाही। याला निष्ठा म्हणतात। प्राण गेला तरी हरकत नाही, पण ज्याच्यावर आमची निष्ठा आहे, ज्याला आम्ही सर्वस्व मानलेलं आहे, त्याच्या निष्ठेसाठी एखाद्यानं आम्हाला प्राणांत अवस्था प्राप्त करून दिली तरीही ती स्वीकारण्याची ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, ती निष्ठा आहे महाराज। निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हटले। भक्ताचा जर स्वधर्म काय असेल तर निष्ठा फार महत्वाची आहे। ज्याच्याकडे निष्ठाच नाही, भक्ती करायला रोज उठलं की देवाला पाणी घालायला नाही, नाही ते माती बसून बऱ्याचशा गोष्टी करायला, पण निष्ठाच नाही। मग जसं एखाद्या वृक्षाला खूप त्या ठिकाणी पानं लागलेत, फुलं लागलेत, पण फळधारणच नाही, फळ प्राप्त होत नसेल त्या वृक्षाकडून, ते वृक्ष तसा निर्फळ आहे। तसं आमचं जीवन जर आमच्याकडे निष्ठाच नसेल, भक्ती खूप आमच्याकडून होत आहे, पण त्या भक्तीला फळ जर निष्ठेचं येत नसेल तर आमची भक्ती ही कुचकामी आहे। म्हणून माझा प्रवास असणारा निष्ठा ही किती श्रेष्ठ आहे। निष्ठा जीवनामध्ये आमच्या काय आम्हाला प्राप्त करून देऊ शकते। निष्ठेनं आतापर्यंत कोण काय काय प्राप्त केलंय, ह्या गोष्टीचा विचार माझ्या भजनी मंडळाकडून चालणार आहे। आणि विश्वास हा समोरची भजनी मंडळ विश्वासाला, हो त्या ठिकाणी विश्वास पात्र आहेत आणि विश्वास त्यांच्या पदरामध्ये आहे सध्या।
विश्वासाच्या बळावर बोलण्याचं कार्य तिकडून चालेल, निष्ठेचं बोलण्याचं कार्य माझ्याकडून चालेल. आणि ह्या दोन बाजू जरी सारख्या असल्या तरी दोन कशा एकापेक्षा एक वरचढ ठरणार आहेत. आता हे दोन्ही बसण्याचं कर्तव्य आहे. आपली बाजू त्याच्यापेक्षा कशी आम्हाला वर चढवता येईल हे प्रत्येकाचं काम आहे. पाहूया कोण कशा प्रकारे आपली बाजू वटवट कशा प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. निष्ठेबद्दल बोलत असताना काय काय बोलायचं ते माझ्याकडे आहे. विश्वास त्यांच्याकडून तुम्हाला विश्वासाला कसं पात्र ठरते ते ठरवायचं आहे. आणि म्हणून करा काम निखे येऊ नये ते आपल्या हिताचे. करा काम निखे येऊ नये ते आपल्या हिताचे. आता हिताचं काम नेमकं काय आहे. प्रत्येक जण हित करण्यासाठी धडपड करायला लागले. प्रपंचामध्ये जेवढं काय आमचं काबाड कष्ट चाललेलं आहे ते आमचं हित करण्यासाठी चाललंय. पण आम्हाला हित नेमकं काय आहे आणि कशात आहे हेच कळालं नाही. जोपर्यंत आमच्या मुक्कामाचा मार्ग आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही त्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकत नाही. कोणतं शिटी मारले बघा. आणि म्हणून महाराज सांगतात बाबा स्वतःचं हित साध्य करण्यासाठी हिता लागी करसी तळमळ. हॅलो करा काम निके येऊन इथे आपल्या हिताचे. नाम घेऊ
तो सोडीना धर्माला, तरी तो सोडीना धर्माला. तरी तो सोडीना धर्माला, तरी तो सोडीना धर्माला. आहे का बोल्या मिळाले, तरी तो सोडीना धर्माला, तरी तो सोडीना धर्माला. चंदन पाठीशी जरी लाविले, गर्दभ सोडीना लोळल्याला, गर्दभ सोडीना लोळल्याला. गर्दभ सोडीना लोळल्याला, गर्दभ सोडीना. प्रत्येक प्राणी जीवाचा आपला धर्म सांभाळतो महाराज. कोल्याला राजपद मिळाल तरी सुद्धा तो त्या ठिकाणी आपला धर्म सोडतच नाही. भोंकण्याचा गर्दभाला चंदन लावलं तरी तो लोळायचं सोडतच नाही, कारण तो त्याचा निज धर्म आहे. तसं कारण आहार भय निद्रा मैथुन सर्व देही समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिकची जाण सांगितले. इतर प्राण्यांनी आपला धर्म पाळावा आणि माणसाने माणसाचा धर्म सोडावा हे कुठलं लक्षण आहे. म्हणून आपला जे धर्म आहे, आपली ज्याच्यावर निष्ठा आहे आणि त्या निज निष्ठेने जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करत नसाल तर आमच्या जीवनाचं महत्व म्हणा, आमच्या जीवाचं फल म्हणा आम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. आणि म्हणून हे जे करत असताना पशु पक्षी प्राणी या प्रत्येकाने आपल्या धर्माचं, आमचा धर्म काय, माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हा माणसाचा निज धर्म सांगितलेला आहे. प्रत्येक जीव प्रत्येक वस्तू आम्हाला प्रत्येक काहीतरी देऊन जाते. वारा देतो श्वास, माती देते श्वास. माणसाने माणसाशी काय द्यावे, माणसाने माणसाशी काय घ्यावे, माणसाने माणसाशी हात द्यावे, माणसाने माणसाशी हात द्यावे, देता घेता एकच व्हावे म्हटले. एखाद्याला आम्ही हात द्यावं कारण संकटामध्ये पडलेला असेल किंवा एखाद्याच्या स्वतःला जर एखाद्याची गरज पडत असेल तर त्याला त्या ठिकाणी हात देऊन आम्ही त्याला आधार देणं आपला एक निज धर्म आहे. आणि म्हणून माणसाचा निज धर्म जर आम्ही सोडला तर आमच्यासाठी पशुपेक्षाही वाईट स्थिती निर्माण होणार आहे. म्हणून महाराज सांगतात कारण ज्यांनी आपला धर्म पाळलाय, आपणही माणूस आहोत, आपल्याकडे तर एक वस्तू जास्तीची दिलेली आहे देणाऱ्याला, आणि ती म्हणजे निज ज्ञान आहे. ज्ञानाच्या बळावर आम्हाला चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. आणि ती जाणीव ठेवूनच आम्हाला या ठिकाणी निष्ठेनं भगवंताचं नामस्मरण करायचंय. निश्चित आम्हाला तो प्राप्त होणार आहे. म्हणून आता तरी जागा वचनाला, हरिच्या नामाला, आता तरी जागा वचनाला, ह्यामुखी हरिच्या नामाला. आम्ही वचन दिले त्याच्याशी आणि त्या वचनाशी आम्हाला जागणं आमचं कर्तव्य आहे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, त्याच्याशी नवस केला आम्ही तुझ्या नामस्मरण. आठवीन पायाचा विसरच पडू देणार नाही, कारण हे आम्ही त्याच्याशी करार केला पण त्याचा विसर पडल्यामुळं विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84.
या 84 फेऱ्यामध्ये आम्हाला पुन्हा पडायचं नाही. पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जननी शैलम. हे पुन्हा 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 जन्मायचं मरायचं हे खातं आम्हाला इथं बंद करायचंय आणि करता येते. म्हणून आम्ही निष्ठेनं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता तरी जागा ऐका बंधू. भगवान राव करा कामनिके येऊन इथे आपुल्या हिताचे हित ते करावे देवाचे भजन तेने विन नोव्हे समाधान. आता हित याच्यामध्येच आहे. कशामध्ये? भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये, भगवंताचं भजन करण्यामध्ये. याच्यापेक्षा दुसरं हितच नाही मला. हो, प्रपंच करशी प्रपंच दिननिशी. अहो प्रपंच एवढा मी काट कसरीनं करतो की त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची कुचराई करत नाही. पण भगवंताचं नामस्मरण भजन पूजन कीर्तन अर्चन करायचं म्हटलं की आमच्या कपाळाला आट्या पडतात. आणि म्हणून ते निष्ठेनं जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनाचं फळ आम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून महाराज सांगतात, काय म्हणतात? करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे सोंग का घेता आंधळ्याचे, सोंग का घेता आंधळ्याचे. सुंदर दृष्टी मिळून येवडी, सोंग का घेता आंधळ्याचे, सोंग का घेता आंधळ्याचे. एवढी सुंदर दृष्टी आहे माणसाला. पण एखाद्यानं काय केलं असं रस्त्यानं चालताना, तिथं आंधळे माणसं कसे चालत असतील बरं म्हणलं. आता याला डोळे आहेत बरं का, डोळे आहेत, पण आंधळे कसं चालत असेल म्हणून त्याची प्रॅक्टिस करायला लागली. वाटेनं चालता डोळे झाकून आंधळ्यासारखं चालू लागलं, पण चालताना अचानक पायाला चिंतामणी लागला आणि तो त्यानं काय लागलं, ठोकर मारून दूर डोकं. अरे चांगली दृष्टी आहे, या दृष्टीचा फायदा घे. या दृष्टीनं काय पाहावं आम्ही? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करगटावरी ठेवूनिया. या डोळ्यानं आम्हाला त्या भगवंताचं रूप पाहायचं आहे आणि त्या रूप पाहून त्याच्या चरणावर निष्ठा ठेवून त्याचं आम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि हे जोपर्यंत आमच्याकडून होत नाही तोपर्यंत आम्हाला सुंदर दृष्टी मिळून सुद्धा त्याचा फायदा नाही. म्हणून सुंदर दृष्टी मिळून येवडी, सोंग का घेता आंधळ्याचे, सोंग का घेता आंधळ्याचे. बुद्धिमान तुम्ही या जगती, लक्ष न सोडा, लक्ष न सोडा. अहो बुद्धिमान तुम्ही या जगती. माणसा एवढी बुद्धी कोणाकडेच नाही महाराज. माणूस या बुद्धीच्या बळावर काय काय करू शकतो पहा तुम्ही.
नाही, एकापेक्षा एक मोठाले. विज्ञानाने जेवढी प्रगती केली ना या जगतामध्ये केवळ ज्ञानाच्या बळावर केली. माणसाकडे हे ज्ञान नावाची वस्तू जास्तीची दिली भगवंतानं आणि त्याचा वापर करून आम्हाला भगवंताकडे जाण्यासाठी सोपं सुगम साधन सांगितलं आणि ते म्हणजे फक्त भगवंताचं नाम असतं. सगुणाची उपासना करत असताना उपासना ही सगुणाचीच होती आणि सगुणाची उपासना केली मग कोण्या सगुणाची करायला तर आपण याला महत्व नाहीये, पण ही सगुणाची उपासना केलेली मात्र त्या एकाला प्राप्त होते हे मात्र 100% खरं आहे. आपण कोणाची करायला ही आपल्या भावावर अवलंबून आहे. निष्ठा म्हणजेच हा भाव आहे आणि हा भाव ज्याच्याकडे निष्ठावंत असेल मग त्याला कुठली उपासना करतोय याला महत्व नाही, पण उपासनेमध्ये निष्ठा आहे की नाही हे फार महत्वाचं. आणि म्हणून ही सगुणवादी उपासना ज्याला एकाला प्राप्त होणार आहे तो प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे जी उपासना आमची जाण्यासाठी महत्वाचा आहे तो भाग म्हणजे निष्ठेचा. आणि म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आहे आणि ते धर्म जर भक्ताकडून होत नसेल तर मग त्या आंधळ्यासारखी गोष्ट होणार आहे. सुंदर दृष्टी मिळून एवढी सोंग का घेता आंधळ्याचे, सोंग का घेता अहो बुद्धिमान तुम्ही या जगती लक्षण सोडा मूर्खाचे, लक्षण सोडा. आता तरी जागा वचनाला ठाऊकी हरीच्या नामाला, आता तरी जागा वचनाला ठाऊकी हरीच्या नामाला. करा काम निके येऊन इथे आपुल्या इताचे, करा काम निके येऊन इथे आपुल्या इताचे. अजून कसे हो झोपिता, अजून कसे हो झोपिता. अहो दिवस उगवला प्रकाश पडला. दिवस उगवला नाही पण नरदेह रूपी दिवस मात्र उगवलेला. आणि इथं येऊन सुद्धा आम्ही झोपेमध्ये जर राहत असाल तर पशु पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, कित्येक उपजताची मरती, बहिर अंध पांगुळ मुकी होती वटी. त्यांना पापही कळत नाही पुण्यही कळत नाही, पण नरदेह निदान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती. हे देवच होईन म्हणती दे होती, तरी का चित्ती न धरावे. ही दुर्लभ असणारी वस्तू आम्हाला सापडली बरं, सहजासहजी सापडतच नाही. आणि इथं येत असताना सापडली वस्तू काय सहजासहजी सापडले? पाप पुण्य समान सभी तै पावी जे कर्मभूमी, जे का पडती विषमी ते स्वर्गामी या नरकी म्हटलंय. पापाची आणि पुण्याची समान अवस्था ज्यावेळेस झाली त्यावेळेस कुठं आम्हाला हा माणसाचा जन्म लाभला असं भागवत सांगते. बऱ्याचशा 2-3 प्रकारे सांगितलं मला, पण येण्याचं कार्य असणार फार अवघड आहे एवढं मात्र नक्की आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाली अंगे हरी रूप.
83,99,999 योनी क्रमून आल्याच्या नंतर 84 फेऱ्यामध्ये माणसाचा जन्म लाभतो असे आपण ऐकत आहात। मग एवढ्या अवघड स्थितीमधून जर इथं आलो, मग इथं येऊन जर पुन्हा आम्हाला पशुसारखी जर अवस्था होत असेल तर येण्याचं महत्व नाहीये, म्हणून आम्हाला आलेल्या जन्माचं स्वेद साधण्यासाठी हा नरदेहरूपी दिवस उगवलेला आहे। दिवस उगवला, प्रकाश पडला, अजून कसे हो झोपीत, अजून कसे हो झोपीत, अहो दिवस उगवला, प्रकाश पडला, अजून कसे हो झोपीत, राव अजून कसे हो झोपीत, लवकर उठान कामाला लागा, वेळ नाही आपल्या हातात, अहो वेळ नाही आपल्या हातात, लवकर उठान कामाला लागा। नारद ऋषी फिरत फिरत एका गावात आले। आल्याच्या नंतर एका वृद्ध माणसाची भेट घेतली त्यांनी। त्या माणसाला सांगितलं, मामा आता प्रपंच खूप केला, घरदार सगळं काही, माड्या वाडी सगळं बांधल्या, लेकरवाळे चांगली कामं करतात, धंदे करतात, आता तुम्ही आमच्या सोबत चला तीर्थयात्रेला। तर ते म्हातारा म्हणा, काय म्हणाले, आताच का आहे आणि लई करायचे आहे, या सगळ्या लेकरावर ध्यान ठेवावं लागते, मला आता जे ना म्हणाले। नारद निघून गेले। पुन्हा काही दिवसांनी त्याच ठिकाणी आले, त्या गावात, त्या घरी गेले, त्याची विचारपूस केली तर लोकांनी सांगितलं, नाही हो तो व्यक्ती मरण पावला, मेला। हो, अंतरदृष्टीनं बघितलं नारदानी, तो मेलेला व्यक्ती कुठं आहे, तर नारदाला दिसलं त्याच घरी तो मेलेला व्यक्ती बैलाच्या स्वरूपामध्ये रानामध्ये औत ओढू लागला। नारद जवळ गेले, आता तरी मोकळा व्हा म्हणले, काय सुख वाटाले तुम्हाला औत ओढून ओढून मराल्या, हा चापकाच्या चापका शेतकरी मारायला, आता तरी इथून मोकळा व्हा, चला माझ्या सोबत। तिथंही यानं तयारी दाखवली नाही, तिथेही म्हणाले, आता जर मी आलो तर माझ्या धन्याचं आऊत पडल, माझ्या धन्याचं कारभार मागे येईल, म्हणला आता ये ना, नंतर गावात तरी बघूत म्हणला, तुझी मर्जी। तिथूनही नारद वापस गेले, पुन्हा आले, बघितलं तो बैल मेलेला होता। अंतरदृष्टीनं बघितलं तोच मेलेला बैल त्याच घरी कुत्र्याच्या स्वरूपामध्ये जन्माला आलाय, दारामध्ये दार राखीत बसलाय। आता पुन्हा तोच प्रश्न केला, चला आता तरी मोकळं व्हा। ते म्हणाले, कुत्र मी जर इथून गेलो तर माझ्या मालकाचं घर कोण राखते, म्हणाले चोर चोरी करून देते, आताही यायला तयार नाही। पुन्हा काही दिवसांनी तो प्रसंग नारदाने आले, बघितलं ते कुत्रही मरून गेले, आणि तेच कुत्र त्याच घराच्या बाजूला सापाच्या रूपात जन्माला आले, सरप होणार। बाजूला बिळामध्ये बघितलं नारदाने सर्पाचं स्वरूप त्या व्यक्तीचं, त्याला कानामध्ये सांगितलं, अरे आता तरी सोडी, काय निठामल्या सर्पाच्या जन्मात, नाही नाही म्हणला, घरामध्ये लय उंदर झाले, ते खायचं म्हणला, खाण्यासाठी थांबलो म्हणला। आता इथंही तेच तयारी नाही, इथं सुद्धा मोकळ व्हायची तयारी नाही। मग त्यावेळेस नारद पुढे जातात तोपर्यंत बघितलं नारदाने पाठीमागे वळून ते बिळातला सर्प बाहेर निघालाय, आणि बाहेर निघालेल्या सर्पाला त्याच घरातल्या माणसानं बघलं आणि दंडुक्या घेऊन खुण्या जागेवर मारलं, मारा काय पदरात पडलं म्हणाल। म्हणून इथं तरी जागा व्हायची आम्हाला, कारण या प्रपंचामध्ये आम्ही कितीही जरी खटाटोप केला तरी त्याच्यासारखी अवस्था होणारी आहे। आज उद्या करण्यामध्ये वेळ घालू नका, कारण वेळ आपल्या हातामध्येच नाही। काय आमच्या हातात वेळ आहे का? कारण बरेचसे आपल्या देखत बघा किती सर्व काही विनाश झाले। आज्या गेला, पंजा गेला, देखत बाप मसना ठाई नेला, नातू बंधू तोही तैसाची झाला। कशाच्या भरवशावर आम्ही वागायला?
आणि म्हणून आमच्या देखत ह्या सर्व विनाशाच्या गोष्टी घडत असताना आम्हाला इथं जाग व्हायचंय आणि जाग होऊन भगवंताचं नाम स्मरण करायचंय. म्हणून महाराज सांगतात, काय म्हणतात, दिवस उगवला प्रकाश पडला, अजून कसे हो झोपीत, अजून कसे हो झोपीत. वेळ नाही आपल्या हातात, अहो वेळ नाही आपल्या हातात. अहो लवकर उठा ना कामाला लागा, अहो वेळ नाही आपल्या हातात, अहो वेळ नाही आपल्या हातात. आता तरी जागा वचनाला, आमची हरीच्या नावाला. आता तरी जागा वचनाला, आमची हरीच्या नावाला. करा कामनिके येऊन इथे अबुल्या हिताचे, येऊन इथे अबुल्या हिताचे. का बर फिरता भटकत मामा, का बर फिरता म्हणून इथलचं मौल जोपर्यंत आम्हाला कळत नाही, नरदेहाचा एक क्षण न मिळे देता कोटी स्वर्ण दान म्हटले. एक क्षण जर या नरदेहाचा वापस घ्यायचं म्हटलं, कोटी स्वर्णदान दिलं तरी वापस मिळू शकणार म्हणतात महाराज. कारण देणाऱ्यानं फुकट दिलंय आम्हाला, पण फुकट दिलेल्या वस्तूची किंमत आम्हाला कळत नाही. पण त्याच वस्तूला जर आम्ही विकत घ्यायचं ठरवलं, एखादा व्यक्ती दवाखान्यात असा आयसीयू मध्ये आणि आयसीयूला लागलेल्या पेशंटला जर आम्ही तिथून वापस आणायचा किती लाखो करोडो रुपये जरी देतो म्हटल्या तरी शक्य नाही. मरण जवळ आलं, मेल्याच्या नंतर त्याचा अंगठा घेण्यासाठी पोरग म्हणून लागलं करोडो रुपये देतो, मात्र 2 मिनिटं जिवंत करा मला, फक्त अंगठा घ्यायचे आम्हाला. अंगठा घेतला काम संपलं. ते मला आता आमच्या हातात नाही, इथून पुढे गेलं. कारण आमच्या हातामध्ये होतं तोपर्यंत आम्ही प्रयत्न केला, पण आता आमच्या हातात नाही म्हणायची वेळ येते त्यावेळेस आम्ही कोटी रुपये दिल्या ना तरी एक क्षण मिळत नाही. एवढं अमूल्य असणारा हा मानवाचा देह जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याला सार्थकी लावायचं. म्हणून कसे कळे ना मौला इथलते, का बरं फिरता भटकत, का बरं फिरता भटकत. रोनी लटकी संगत, वाट सोडणी आडराणी जाता. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण भोगा अंती कळो येईल शीन बडले. लटक आम्हाला लई गोड वाटते आणि लटक लवकर पटते सुद्धा आम्हाला.
लटक म्हणजे हा प्रपंच आहे. प्रपंच लई आवडतो आम्हाला. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घेई, मन माझे केशवा काबान घेई. अमृतापेक्षा गोड भगवंताचं नाम आहे, मात्र ते घेत नाही. पण हा प्रपंच असणारा दुःख आहे, मुळामध्ये दुःखाचं आहे. संसार दुःख मुळ, मुळात ज्याचं दुःख आहे, पण ते आम्हाला गोड गोड ते कडवट केले, कडवटा गोडपणा दाविले, अहंकार मध्ये जीवा पाजिले, जीव भुलविले अगणित. ह्या मायेने ही अवस्था केली महाराज. गोड असणार कडू लागायलाय, कडू असणार गोड लागायलाय, म्हणून आमची इथं फजिती होयाची वेळ आलेली. हो वाट सोडून आला जाता, रोनी लटकी संगत, रोनी लटकी संगत. आता तरी जागा वचनाला, आता तरी जागा वचनाला, यामुखी हरिच्या नामाला. करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे, करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे. हरिनाम घेऊया वडीना, हरिनाम घेऊया वडीना. स्वहिताचे कामा आपुले, हित ते करावे किंवा सुखालागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाती सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अनंत जन्माच्या दुःखाचा विसर आणि सुखाची प्राप्ती जर करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करायचं. म्हणून स्वहिताचे काम आपुले, हरिनाम घेऊया वडीना, हरिनाम घेऊया वडीना. अहो प्रेम जिवाळा नामी लाविता, प्रेम जिवाळा नामी लाविता. प्रेम आणि जिवाळा म्हणजे निष्ठा आहे. जोपर्यंत हे लावत नाही तोपर्यंत ते आम्हाला सापडत नाही. म्हणून प्रेम जिवाळा नामी लाविता, सहज तुटतील बंधन, सहज तुटतील बंधन. अहो प्रेम जिवाळा नामी लाविता, सहज तुटतील बंधन, सहज तुटतील बंधन. तुका सांगे सर्वाला, यामुखी हरिच्या नामाला. तुका सांगे सर्वाला, यामुखी हरिच्या नामाला. करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे, करा कामनिके